मला तुमची लव्ह स्टोरी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं जमलं तुमचं? माझ्यापेक्षा तीच सांगितलं बरी. कसं जमलं हे? म्हणजे कुठेही मी असं वाचलं पण नाहीये किंवा तूही कुठे सांगितलं नाही आतापर्यंत. आज आपण एक्सक्लुझिव्हली ह्याबद्दल गप्पा मारूया. आमची लव्ह स्टोरी तसं बघायला तर खूप मोठी आहे अगं. आपल्याकडे हा चाल्याकडे 1 तास आहे. मला आज ऐकायचंच आहे. म्हणजे काही नाही आहे. ह्याची सख्खीची चुलत बहीण आहे अर्चना. ती माझी 3री पासूनची बेस्ट फ्रेंड आहे. तर मी सुट्टी म्हणजे हा सुट्टी मी तिच्याकडे राहायला जायचा कारण ह्यांचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मी चुलत बहीण असली तरी पण ती सख्खी भावना आहे. मी कुठेही चुलतचं त्यांच्यामध्ये ती लाईन नाही आहे. इतकं त्यांचं सख्ख आहे. पण तेव्हा हा अंधेरीला राहायचा आणि ती दादरलाच राहायची शिवाजी पार्कला. मी पण DLV रोडलाच दादरलाच राहायची. आणि त्याच्यामुळे शाळेच्या दिवसांमध्ये मी तिच्याकडे जायची राहायला, अभ्यास करायला. आणि ह्या सुट्टीत म्हणून आमची कधीच भेट झाली नव्हती. तर साधारण मी 12वीत असताना म्हणजे 87ला वगैरे त्यांच्याकडे गणपती होता. 86ला वगैरे 87ला तर गणपती होता. तेव्हा तिने मला फोटो दाखवले आणि मग तिने दाखवलं आम्ही नवीन असं काम केलं वगैरे. आणि तिच्या तोंडीने नेहमी राजन दादा हा तिचा गुरु होता आणि तो जे काही तिला शिकवेल ते ती सगळं ती आम्हाला येऊन सांगायची. सो राजन दादा हे नाव अगदी माहिती होतं. मीही त्याला हे काय सांगितलं राजन दादाने आता काय सांगितलं असं सगळं तिच्याकडे बोलणं व्हायचं. आधी दादा बोलायची. आधी मी दादा बोलायची ह्याला. आणि मग जेव्हा तिने घराचे गणपतीच्या आधी सगळं झालं फोटो दाखवले वगैरे की बा आता असं झालं वगैरे वगैरे तर मी माझ्या बाबांना सांगणार. माझे बाबा आणि प्रचंड हौशी. म्हणजे आम्ही त्यावेळेलाही काही काही घरात मी चाळीतच राहायचे. 2 खोल्यांचं माझं घर होतं. पण त्याच्यातही त्यांना त्यांचं घर सजवायला त्यांना खूप आवडायचं. बरं ह्यांनी जेव्हा काम चालू केलं त्याच्या आधी ते नवीन काय काय केलं होतं. मग त्यांनी घर बघून त्यांनाही अर्चनाचं घर आधी लहानपणापासून माहिती की कसं होतं वगैरे. अरे वा छान केलंय घर, बघू बोलव त्याला आपण एखादं त्याला सोफा वगैरे सांगू करायला असं त्यांनी सांगितलं. हा का अशा आणि अर्चनाच्या सोबत तो घरी आला आणि घरी आला आणि ह्यांनी बघितलं बाबांनी सांगितलं की मला असं करायचं. पण हे शेवटी हे ना बोलबच्चे नसतात. हा का म्हणजे आपण त्यांना असं एखादा कोपरा किंवा काय सांगितलं ना असं करता करता ते अख्ख्या घरातच हात घालतात. असं त्यांनी माझ्या बाबांना पटवून त्यांनी अख्खं घरच करायला घेतलं. पण जेव्हा पहिल्यांदा जेव्हा घरी आला ना तेव्हा म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट. तर तसं मला ह्याच्या बाबतीत झालं, ह्याला माझ्या बाबतीत नाही. ओके. आणि त्यांची काय कल्पनाच नव्हती. हा मी गेलो होतो बहिणी बरोबर. फक्त कामाच्या फोकसनीच गेला होता तो. आणि आधी मी उतरलो घरातून म्हटलं अरे काय एक युनिट आणि एक सोफा करायला मी येणार का इथे असं वगैरे. त्या मैत्रिणी बोललो आणि दादा कर ना माझी मैत्रीण आहे वगैरे. म्हटलं बघू पुढच्या भेटीत मी सांगतो त्यांना काय कर सांगत अख्खंच घर तोडून टाकलं. हो. आणि मजा म्हणजे काय माहितीये का जेव्हा माझी पहिली सिरियल आली ती रथचक्र. तर त्याच्यामध्ये असं म्हणजे नऊवारी साडी वगैरे असा तो एक सोज्वळ असा लुक होता. आणि तेव्हा काही बाकी काही चॅनल्स नसायचे ना, सह्याद्री दूरदर्शन हेच फक्त असायचं. तर तेव्हा ह्यांनी वाटतं बघितलं होतं. तर तो बोलला की अरे बायको पाहिजे तर अशी पाहिजे वगैरे असं त्यांनी सहज मित्रांच्यात बोलतो ना. म्हणजे दुसऱ्या एका मित्राने पण बघितला होता. तो बोलला की कालचा एपिसोड बघितलास का तो. म्हटलं हा. अरे तशा त्या सोज्वळ बायको म्हणून चांगल्या असतात बाकी नाही बसल्या गोष्टी पाहिजे. तर त्याच्यात मी एक नजर हे करून गेली होती. पण त्यानंतर ती हीच आहे असं पटकन मला कळलं पण नव्हतं. कारण तेव्हाचा लुक वेगळा होता ना आणि घरातला लुक वेगळा होता. त्याच्यामुळे मी पटकन तसं ओळखलं पण नाही. नंतर मग जेव्हा बोलणं झालं तेव्हा अरे म्हटलं हा थोडं रिसेम्बलन्स वाटतोय. मग काय नाही काम चालू झालं आमच्या घरचं. आणि हा पण दादरलाच राहतो कॅरल रोडला. सो पहिली साईड नेहमी आमची असायची आणि माझं कॉलेज सकाळी पहिले 7ला चालू व्हायचं. आणि हा पहिल्या साईडला म्हणजे 9:30-10च्या सुमारास हा आमच्या घरी यायचा. सुरुवात माझ्याकडनं व्हायची ना. तर मग आता ह्याला बघायचंय मला. तुम्ही पहिली 2 लेक्चर्स अटेंड करायची, तिसऱ्याला मी गुल असायची नेहमी. रोज मी त्याच्यानंतर घरी. तर माझी दुसरी एक जी मैत्रीण आहे मनीषा म्हणून, तर ती म्हणायची तुझं काय चाललंय रोजचं, तू पहिली 2 लेक्चर अटेंड करते आणि बाकी घरचे. कारण मी ना त्याच्या आधी कधीच माझं एक काही लेक्चर मिस नाही करायची. कारण मी तेव्हाही बरंच काम करत होते. म्हणजे माझ्या सिरियल्स तेव्हाही चालू होत्या, फिल्म सिरियल वगैरे. म्हणून जो मला वेळ मिळेल तो मी अगदी प्रामाणिकपणे मी लेक्चर्स अटेंड करायची. पण ह्याच्यापासून काय वेगळंच चाललं होतं. 2 अटेंड केले की मी घरी का तर मला बघायचं म्हणून. मग तिने मला एकदा विचारलं की काय म्हणजे बरं. आणि तिच्या असं लक्षात आलं की मी राजन दादावरनं तर राजनवरती आलेली आहे म्हणजे असं. ओके. तर मग मी म्हटलं की तिने मला विचारलं काय राजन आवडतो का. म्हटलं हो आवडतो मला.
मग मी सांगू का अर्चनाला सांगू का म्हटलं सांग. मग तिने सांगितलं अर्चनाला. तर अर्चनाने मला विचारलं, मी लगेच हो म्हटलं. मग तिने ह्याला सांगितलं, राजन दादा प्राजक्ताला तू आवडतोस, तुझं काय वगैरे. तो बोलला नाही नाही असं काय नाही वगैरे, बघू आपण 1 वर्ष वगैरे बघू असं. तर मग अर्चना बोलली राजन दादा म्हणतो 1 वर्ष. म्हटलं नाही नाही. आणि माझा आयुष्यातला पहिला मला आवडलेला मुलगा, म्हणजे याच्या आधी माझं कोणीच मला आवडलं नव्हतं, कधीच माझं अफेअर नाही, काय नाही. अगदी आवडलेला पहिला. मी म्हटलं हे बघ जे काय असेल, मला असं ते टाइमपास करायला असं नकोय वगैरे असेल तर आत्ता सांग, नाही तर मग जे काय असेल ते हे. तर मग तरी पण हा बोल की नाही 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 वगैरे असं झालं सगळं. मग तो मग ती त्याच्याकडे रडली वगैरे. मग ह्यांच्या मित्रांची त्याच्यावरती बरीच मोठी मीटिंग झाली समुद्रावर. एक माहोलच वेगळा असतो, असं कोणाचं आहे म्हणते कळतंय किंवा एखाद्याला मुलगी मिळते तेव्हा त्यावेळेस एक हेच वेगळं. आता जग याच्यात वेगळं आहे, पण तेव्हा मित्र अरे काय बोलतो तुला पटते वगैरे अशा याच्यात एक वेगळंच हे असायचं. आणि आधी सांगायचं म्हणजे हिला 1 वर्ष टांगवायचं म्हणजे सांगायचं असं की 1 वर्ष थांब, याचा सिरियसनेस म्हणा किंवा स्टडीनेस बोलायला काय अजून म्हणजे आलं बघितलं आवडलं आणि असं होत ना. एक तर कळण्यासाठी. आणि बरं मला जे कोण आवडत होते तेव्हा पण म्हणजे ज्या काय जनरली, तर त्या पण काय लगेच हो म्हणा. एक तर माझ्या डेअरिंगच नव्हती विचारायची, त्याच्यामुळे कोणाला विचारलंच नाही. आणि तिथून जरी पॉझिटिव्ह वाटत असलं तरी मी पण इकडे स्टडी आहे, त्या पण तिथे विचारणं झालंच नाही. त्यामुळे जर मी एखाद्याच्या पाठी इतका तर मी बघत होतो ही किती वेळ राहते. हेच आवडलं की मलाही माहिती होतं की ह्याला कोण आवडतं वगैरे, हे सगळं मला माहिती होतं. पण मी म्हटलं की जो मुलगा त्याला एखादी मुलगी आवडते त्याला तिलाही विचारण्याचं डेअरिंग नाहीये, ह्याचा अर्थ त्याच्या पुढे जाऊन हा काही बाकीचे उद्योग करणार नाही. तर हेही होतं. आणि त्यातून मला त्याच्यामध्ये आवडलं की इतक्या लहान वयात तो स्वतःच्या पायावरती, म्हणजे विदाऊट एनी सपोर्ट. नाही तर बरेच जण असतात की घरच्यांच्याकडनं फायनान्शियल सपोर्ट किंवा बाकी सगळं घेऊन ते त्यांचा स्वतःचा बिझनेस चालू करतात. तर तसंही त्यांनी काही केलं नव्हतं. म्हणजे हा मुलगा मेहनती आहे वगैरे असं हे. कारण पहिल्यांदाच उठून, आता हल्लीच्या मुलींचं बघते मी की त्यांना असे एकदम भरपूर कमवणारे वगैरे असे सगळे लागतात, त्यांचं तसं असतं. पण मी म्हटलं की नाही, म्हणजे हा व्यवस्थित आयुष्यात जाऊन पुढे काहीतरी करेल, म्हणजे नक्कीच मेहनती येतो असं अशा. आणि मला हा खूप आवडला होता म्हणजे एकंदरीत. त्याचे घरचे माझे रिलेटिव्ह आहे. मी ह्याची सख्खी काकी जी आहे, मोठी काकी, ती माझ्या वडिलांची सख्खी आती बहीण आहे वगैरे, असं पण आमचं एक नातं होतं वगैरे असं. म्हणजे फॅमिली नंतर कळलं. पण म्हणजे ती फॅमिली बॅकग्राऊंड त्यांना माहिती नव्हतं ना. मी पण त्या चुलत भावाकडे जेव्हा जायचो तेव्हा हे लोक त्यांच्या जवळच राहायचे. तेव्हा पण हे काही वर्ष अंधेरीला पण 2-3 वर्ष शिफ्ट झाले ते. आणि तो माझा भाऊ पण विरा देसाई रोडलाच इथे जवळच राहायचं, ते जायचंय. पण माझं काय त्यांच्याकडे त्यावेळेस जाणं व्हायचं ना, त्यामुळे मी कधीच बघितलं नव्हतं. नंतर कळलं मग असं झालं की सगळे ते मित्रांची समुद्राची मीटिंग वगैरे झाली वगैरे. मग तो बोला की ठीक आहे, आता 18 जानेवारीला बोलव तिला, अशी आमची एक डेट ठरली. त्याच्या आधी काय झालं होतं, माझं महिने प्यार केल्यासाठी 2 माझ्या ऑडिशन झाल्या होत्या. मी दुसऱ्या ऑडिशनपर्यंत गेले होते. तिसऱ्या ऑडिशन करता नेमकं 18 जानेवारीला मला बोलवलं होतं राजश्रीच्या ऑफिसमध्ये. वरळीलाच त्यांचं ते ऑफिस आहे. आणि तेव्हा बरोबर माझ्या नेहमी आई किंवा बाबा कोणतरी असायचेच, मी कधीच अशी एकटी जायची नाही. आणि बरं ह्यांनी पण मला 18 जानेवारीच तारीख दिली. म्हटलं आता काय करायचं. आणि त्याच्या आधी आमच्या कॉलेजमध्ये ना कॉलेज डेचं फंक्शन चालू होतं. तर पहिले 2 दिवस सगळे ते स्टॉल्स वगैरे आणि तिसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा वगैरे असं होतं. तर हा आधी पण 2 वर्ष अर्चनाच्या बरोबर सोबत तो त्याच्या मित्रांच्या सोबत आला होता वगैरे असं. त्यावेळेला पण तो म्हणजे दादरला राहिलं, ज्या कॉलेजमध्ये असेल त्या ठिकाणी जाऊन अॅन्युअल हे अटेंड करायचं. हे 17 जानेवारीला ऑर्केस्ट्रा होता, कलाकार ऑर्केस्ट्रा. आणि तो सुधीर सिन्हा याचा मित्र आहे. तर त्याच्यामध्ये एक लहान मुलगी ते होटोपेसी वगैरे ती नाचली होती. आणि मग हे सगळे त्यांना बसायला नव्हते, पाठीमागे उभे होते सगळेजण हे. तर ह्याच्या एका मित्राने काय केलं, त्या मुलीला बक्षीस तेव्हा असं ते द्यायचे ना, असं काहीतरी. मी त्याला बोललो, म्हटलं अरे मी जेव्हा तिने एंट्री केली तेव्हा सांगितलं, म्हटलं ही मुलगी आहे ना मस्त नसते आणि हिला ना पब्लिक पैसे देतो म्हणजे ॲप्रिशिएट करायला, मस्त नसते. तर हा बोलल्यावरती गुल झाला मित्र, म्हणजे राजू दवे त्याचं नाव. तो गेला हळूहळू सरकला, पाठी गेला आणि कुठून तरी गुल होऊन तिथे तो डान्स झाल्यावर माझ्या आणि हिच्या नावाने त्या सुधीरने अनाऊन्स केलं. आणि सुधीर म्हणतो माझं नाव, तो माझा ओळखत होता त्याच्यामुळे राजन दिघे, प्राजक्ता खोडकर. बरं. आणि पुन्हा त्याला कळलं राजन दिघे आपलंच, राजन दिघे. आणि त्यामुळे 2दा अनाऊन्स झालं. ही उडली तिथे सीटवर, घाम फुटला. म्हटलं अरे माझं कशात काय नाही. आणि बरं 2 दिवसांनी सांगणार होता मला. आणि दुसऱ्या दिवशी का 2 दिवसांनी दुसऱ्या दिवशी सांगायचंय. अरे म्हटलं हे तर आधीच
डिक्लेअर झालं, पेपर फुटला असं झालं. माझ्याकडनं पेपर फुटला असं झालं. पण ह्याच्याकरता काय होतं, मग मी काय नाही, मग मी तिथे नाही गेले. मैंने प्यार किया ते गेले नाही, कारण वेळा वगैरे पण सेम होत्या. म्हटलं नाही, माझा म्हटलं हा आयुष्याचा प्रश्न आहे. तू ऑडिशन सोडली? हो, ऑडिशन सोडून काय, पण माझा ना अतिशय नशिबावरती खूप विश्वास आहे. तर मी असं नेहमी म्हणते, माझ्या नशिबात जर ते काम असतं ना, तर ते मला नक्कीच मिळालं असतं. पण ते बघू ना, तर असेल तर तर मला मिळेल सुद्धा, ते कुठूनही माझ्याकडे येईल ते काम. पण नशिबात नसेल तर नाहीच मिळणार. म्हटलं आता माझं हे जे काय नशीब बघ, आता मी जे दार ठोठवते. आणि तेव्हाच त्यांनी अनाउन्स पण करणं म्हणजे काहीतरी कनेक्टेड होतं, जसं आपला इंटरव्ह्यू. हो, तर काय नाही, मग मी गेले ह्याच्या घरी बसलेलो वगैरे. ती माझी अर्चना म्हणजे मैत्रीण होती. आता कविता लाडचा नवरा तो ह्याचा सख्खा चुलत आतेभाऊ आहे, तो सुद्धा तिथे होता वगैरे असं. आणि अजून एक दोघं त्याचे मित्र आणि होते. तर मग आम्ही बाहेर बसलोय, गप्पा मारतोय वगैरे. तर शेवटी ना ते आतून आला तो बाहेर. काय झालं प्राजक्ता, तुला त्याने विचारलं? कारण त्यांना सगळ्यांना माहिती होती की हा काय बोलणार नाही. काय झालं, विचारलं का तुला राजांनी? म्हटलं नाही रे, अजून काय नाही. तुझ्याकडनं डन आहे ना? म्हटलं हो. बरं, राजन पण डन असं त्यांनी ते डन आमचं केलं. मित्रांनी सगळं केलं. पण मग त्याला मी परतफेड करून दिली. मी त्याचं लग्न मग मी जमवलं आणि कविता आणि त्याचं म्हटलं पेटलं फाट म्हटलं असं. पण नंतर 6 महिन्यानंतर ह्यांनी मला मग म्हणजे कविताताईंचं पण तू जमवलंस? हा, कविताचं मी लग्न जमवलंय. तसं त्यांनी आमच्याकडे दंडन करून घेतलं, तसं आम्ही त्यांचं दंड केलं. अरे, मग त्यांचं पण सेम होतं हे असं? नाही, त्यांचं मी कवितेला तेव्हा मी 4 दिवस करत होते ना. सो आणि आशिष पण बघत होता. म्हणजे आम्ही दादरला समोरच्या बिल्डिंग मध्ये तो राहायचा, समोरच्या बिल्डिंग मध्ये राहायचो. आणि कविताचं पण तिचं पण मी असं आता मी घरनं म्हणतात आता मुलं बघ वगैरे असं. मग मी ते सांगितलं, बघ माझा धीर आहे असा, एकदम चिकना आहे, हँडसम आहे वगैरे असं. तिला फोटो दाखवला वगैरे. आणि मग असं त्यांची भेट वगैरे घालून दिली वगैरे आणि झालं म्हणजे.